बरेच जण आजकाल हा प्रश्न विचारताय की दिवाळीमध्ये फराळ तळल्यानंतर जे तेल उरलेलं असतं त्या तेलाचं काय करायचं. स्पष्ट शब्दात सांगते की ते तेल फेकून द्यायचं आहे किंवा घराच्या बाहेर तुम्ही ज्या पणत्या लावताय त्या पणत्या जाळण्यासाठी सुद्धा ते तेल तुम्ही गाळून वापरू शकता. पण शरीरासाठी ते तेल अजिबात वापरायचं नाहीये. तुम्ही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, अँटीऑक्सिडंट्स या टर्म्स ऐकत आलेला आहात. अँटीऑक्सिडंट्स आपण वेगवेगळ्या भाज्यांमधनं फळांमधनं मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे एजिंग कमी होतं, त्याचबरोबर वेगवेगळे आजारसुद्धा कमी होतात. मग हे अँटीऑक्सिडंट्स आपण आजार कमी करण्यासाठी, त्याचबरोबर ऑक्सिडंट्स कमी करण्यासाठी घेत असतो. जर तुम्ही हे तेल खाल्लं तर डायरेक्टली ऑक्सिडंट्स, त्याच्यासोबत वेगवेगळे विषारी पदार्थ, टॉक्झिन्स तुम्ही शरीरामध्ये घेत आहात. त्यामुळे तुमच्या लिव्हरवर, किडनीवर, हार्टवर तुम्ही इम्पॅक्ट करत आहात आणि त्याचसोबत तुम्ही तुमचं एजिंगसुद्धा वाढवत आहात. त्यामुळे हे तेल शरीरासाठी